बहिर्जी नाईक आणि सुरतेची लूट प्रसंग। चोरवाट, भुयार, जंगलाच्या पोटात लपलेली एखादी मोकळी जागा, येणारा खजिना सांभाळून आणायला काहीतरी जागा नको? एवढे 5-6 हजार मावळे, तेवढेच किंबहुना जास्त घोडे, मग ते थांबणार कोठे? ठिकठिकाणी मोगली सरदार, ठाणी, खडे सेना होते। एका छोट्या टेकडीवर चढून भिवाजीने आपल्या दोस्तांना आवाज दिला आणि हुकमेसरशी बहिरी ससाणा आकाशात घिरट्या घालू लागला। पुढे गेलेल्या साथीदारांनी निरोप पाठवला होता, रस्ता सांगितला होता, जागा पाहिल्या होत्या। पुढे 7-8 दिवस बहिर्जी, भिवाजी आणि जिवाजी यांचा तो परिपाठच होऊन गेला होता। रात्री दौड आणि सकाळी थोडा आराम करून जंगलाचा कानोसा। आता सुरत नजरेच्या टप्प्यात होती। बहिर्जी मोगली सैनिकाचा वेश परिधान करून एकटेच पुढे झाले। भिवाजी आणि जिवाजी तिघ्यांच्या घोड्यांची आणि पाठून येणाऱ्या 5-6 हजार मावळ्यांची आणि त्यांच्या घोड्यांची व्यवस्था लावण्यासाठी पाठीस थांबले।